इराण या युद्धामध्ये मजबूत ठरतो आहे का? इस्रायल आणि USA हे युद्ध जिंकू शकतील का? युद्ध कुठलं निर्णायक वळण घेईल? नेमकी परिस्थिती काय आहे याचे एक विश्लेषण. अ, माफ करा. इराण युद्धामध्ये टिकलेला आहे आणि अजून अनेक दिवस टिकेल असं आपण विश्लेषण करू शकतो. कारण त्यांची लढण्याची पद्धती थोडी वेगळी आहे. ते केवळ पारंपरिक शक्तीचाच वापर करतायत असं नाही. तर ते असिमेट्रिक वॉरफेअर किंवा प्रॉक्सी वॉरफेअर किंवा एक दीर्घकालीन युद्ध लढतायत. ज्याच्यामध्ये ते इराणी लोकांची लढण्याची क्षमता, त्यांचं देशभक्ती याच्यावरती लढतायत ते. याच्याशिवाय ते आर्थिक युद्धसुद्धा जगाच्या विरोधात लढत आहेत. म्हणजे काय, तर अमेरिकेच्या मिसाईल्ससमोर किंवा ड्रोनसमोर इराण टिकू शकणार नाही. परंतु इराण आपले प्रॉक्सी गट म्हणजे हिजबुल्ला, हमास किंवा हुती यांचा वापर करून युद्ध लढत आहेत. याच्याशिवाय त्यांनी त्यांच्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन्सचा वापर करून ते जे मध्यपूर्वेतले जे वेगवेगळे देश आहेत त्यांच्यावरती हल्ले करतायत. तर याच्यामुळे जे गल्फ ऑफ होर्मुझ आहे ती बंद पडल्यामुळे जगाच्या विरोधात एक मोठं आर्थिक युद्ध हे निर्माण झालेलं आहे. आणि जी ॲक्सिस ऑफ रेझिस्टन्स इराणची आहे त्याच्यामध्ये हिजबुल्ला लेबनॉनमध्ये आहेत, इराकी मिलिशिया आहेत, सिरियामधले गट आहेत, हमाससारखे गट आहेत, येमेनमधले हुती आहेत. तर त्याच्यामुळे एक जरी गट थोड्या प्रमाणात बर्बाद झाला तरी इतर गट हे काम करू शकतात. तर म्हणजे इराण प्रॉक्सी गटांचा पण वापर करतो आहे, त्यांची जी लोकसंख्या आहे त्यांचा पण वापर करतो आहे आणि त्यांचं आता नेतृत्व आहे हे एका ठिकाणी कॉन्सन्ट्रेटेड नाही आहेत. इराणचं नेतृत्व आता 31 वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये गेलेलं आहे. तर त्याच्यामुळे सगळ्या नेतृत्वाला मारणं हे काही इतकं सोपं नाही. आणि इस्रायल आणि अमेरिकेकडे लढण्याची क्षमता आहे का? तर त्याचं उत्तर आहे नक्कीच. इराणचं मोठं लष्करी नुकसान झालं आहे. मोठ्या प्रमाणात त्यांचे मिसाईल्स आणि ड्रोन्स पाडले गेलेले आहेत आणि अजूनसुद्धा अमेरिकेचे हल्ले आणि इस्रायलचे हल्ले हे सुरू आहेत आणि अजूनसुद्धा ते महत्त्वाच्या नेतृत्वाला मारत आहे. तर त्याच्यामुळे सध्या असं दिसतं आहे की अमेरिकेला नेमकं काय करायचं याचा काय फारसा अंदाज नाही. परंतु इस्रायलचा टाईमटेबल अगदी वेगळाच आहे. ते इराणच्या व्यवस्थेला जितकं जास्त कमकुवत करू शकतील एवढं कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्याकडून त्यांना अमेरिकेकडनं मोठी मदत मिळते आहे. म्हणजे हिजबुल्लाची ताकद कमी झालेली आहे, हमास तर केव्हाच बंद पडलेला आहे, हुतीसुद्धा फारसं जास्त काही करू शकलं नाही वगैरे. आता पुढचा प्रश्न असा येतो की युद्ध याच्यामध्ये वेगळं जे वळण आहे ते कसं घेतलं जाईल. तर सध्या होर्मुझ आणि जागतिक अर्थव्यवस्था याचा मोठा संबंध आहे. याच्यामुळे ऑइल सिक्युरिटी, इंधन सुरक्षा किंवा ऊर्जा सुरक्षा याला मोठा धक्का निर्माण झालेला आहे. इराणमध्ये जरी काही नेतृत्व मारलं गेलं तरी जे इतर दुसऱ्या फळीचं नेतृत्व आहे, तिसऱ्या फळीचं नेतृत्व आहे, चौथ्या फळीचं नेतृत्व आहे ते अजूनसुद्धा चांगलं लढतं आहेत आणि त्यांचं शस्त्र, ॲम्युनिशन, ड्रोन्स, मिसाईल्स ही वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी लपवून ठेवल्यामुळे ते वेगवेगळ्या दिशेने आखाती देशांवरती किंवा अमेरिकेच्या लष्करी बेसेसवरती हल्ला हे करू शकतात. परंतु सर्वात जास्त महत्त्वाचं आहे, अमेरिकेची क्षमता भरपूर आहे. अमेरिका खूप वेळ लढू शकतं. परंतु सध्या अमेरिकेच्या आंतरिक राजकारणामध्ये मोठं वळण येतं आहे. जे अमेरिकेचे जे आंतरिक सुरक्षेचे जे डिफेन्स चीफ होते त्यांना वाटतं की डोनाल्ड ट्रम्प यांची लढण्याची पद्धती ही बरोबर नाही म्हणून त्यांनी राजीनामा दिलेला आहे. अमेरिकेमध्ये काही अमेरिकन मारले गेले आहे, त्यांची युद्धहानीसुद्धा होते आहे, त्यांची आर्थिक व्यवस्था मंदीकडे जाऊ शकते. तर तसं झालं तर अमेरिकेचं जे राजकीय नेतृत्व, अमेरिकन्स हे राजकीय नेतृत्वाच्या पुढे जातील. तर थोडक्यात या युद्धात कोण जिंकेल हे सांगू शकत नाही. इराण नक्कीच मार खाईल, परंतु युद्ध अजून पुष्कळ दिवस चालू राहील.